म्हणजे आतापर्यंत जिच्याबद्दल मी ऐकत होतो ती देह विक्रीचा व्यवसाय करणारी कोठेवाली रेशमबाई तूच तर. बेशिस्तीने वागायला हा तुझा देह विक्रीचा अड्डा नाही आहे. हे माझा पोलीस स्टेशन आहे. हे यायचं शिस्तेत आणि वागायचं सभ्यपणे. हसायला काय झालं? हसाना साहेब, या समाजाने आम्हाला सभ्य कधी समजलं नाही आणि शिस्ती कधी जगूच दिलं नाही. मग सभ्यता आणि शिस्त आम्हाला कळणार कशी साहेब? तू कोणापुढे काय बोलतेस याचं भान नाहीये तुला. तुझ्या समोर आतापर्यंत अनेक इन्स्पेक्टर आले असतील, पण त्यांच्यापैकी वेगळा इन्स्पेक्टर आहे. इन्स्पेक्टर अजय मराठे. भल्या भल्या गुन्हेगारांना सुतासारखं सरळ केलं आहे मी. मला वाटतं या खाकी वर्दीची ताकद काय असते याची तुला प्रचिती आली नसेल. नहीं साहब, जानती है मैं खाकी वर्दी क्या होती है, खाकी वर्दी की ताकत क्या होती है, सब जानती है मैं. अभी आपको फुर्सत मिले तो आप भी आ जाना मेरे कोठे पे. ऐसी कितनी खाकी वर्दियां टंगी हुई मिलेगी आपको मेरे कोठे की दीवार पे. तुझ्या नाजायज धंद्याची गिनती करायला इथे बसलो नाही मैं. ओ साहब, किसके धंधे को नाजायज धंधा बोलते हो आप? मेरे धंधे को? अरे मैं जो कमाती है ना उसमें से 45% तो आप लोग लेके चले जाते हो. जो बचता है उसमें से गवर्नमेंट को टैक्स भी जाता है. उसमें से जो बचता है वो मेरा. भले ही इज्जत बेच के कमाती है साहब, लेकिन कमाती तो इज्जत से है ना. तो फिर बोलो मेरा धंधा नाजायज कैसी हुआ? वैसे देखा जाए तो नाजायज धंधा आप वर्दी वाले लोग करते हो ना साहब. हाँ, इस वर्दी का डर दिखाकर फोकट में अपनी इच्छा पूरी करके चले जाते हो और कभी कभी इसी वर्दी का डर दिखाकर आपका भी वसूल कर लेते हो. तो फिर बोलो नाजायज धंधा करता कौन है, मैं या आप? रेशमबाई, गुन्हेगारांनी जास्त बोललेलं मला अजिबात आवडत नाही. आणि या खाकी वर्दीचा केलेला अपमान तर माझी अजिबात खपवून घेणार नाही. तू एक बाई आहे म्हणून तुझ्या पुढे आतापर्यंत अतबीनं वागत